ओके, आजच्या क्लासमध्ये आपण स्टडी करणार आहोत पोलरायझेशन ऑफ लाईट. ओके, थांबा ना रे, तुम्ही शिकू द्या बरं. याच्या आधी आपण स्टडी केलं लाईटचं डिफ्रॅक्शन. काय स्टडी केलं? डिफ्रॅक्शन. तर पोलरायझेशन ऑफ लाईट मध्ये आपण एंट्री करूया. पोलरायझेशन ऑफ लाईट स्टडी करण्यासाठी किंवा मला तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी सर्वात आधी हे सांगावं लागेल की क्लास 11th मध्ये आपण वेव्ज नावाचा टॉपिक डिस्कस केला होता. काय स्टडी केला होता? वेव्ज. आणि वेव्ज मध्ये आपल्याला माहित आहे की वेव्ज मेनली दोन प्रकारचे असतात. समजा वेव्हचं जे नेचर आहे ते एक तर ट्रान्सवर्स नेचर असतं. कसं असतं? ट्रान्सवर्स नेचर. किंवा वेव्ह कशी असते? लॉन्जिट्युडनल. वेव्ह लॉन्जिट्युडनल असू शकते किंवा ट्रान्सवर्स असू शकते. ठीक आहे. आता ट्रान्सवर्स म्हणजे काय? समजा वेव्ह ज्या डायरेक्शन मध्ये चालली, उदाहरणार्थ दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह, तर ज्या मीडियम मधून वेव्ह चालली त्या मीडियमचे पार्टिकल त्या प्रोपॅगेशनच्या डायरेक्शनला कसे ऑसिलेट करतात? परपेंडिकुलर. मतलब मान लो किसी रस्सी में वेव ट्रैवल कर रही है तो रस्सी के अंदर वाइब्रेशन आपको कुछ ऐसे दिखेंगे. आता दोरीचा कोणताही मॉलिक्यूल घेतला तर हा मॉलिक्यूल कसा व्हायब्रेट करत आहे? असा. इथं लक्षात तुमच्या? ओके, तो ये जो व्हाइट कलर दिख रहा है ये हो गई डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव, और जो येलो कलर मैंने ड्रॉ की है वो है डायरेक्शन ऑफ वाइब्रेशन ऑफ पार्टिकल. तो ये वेव कौन सी हो गई? ट्रांसवर्स वेव. लेकिन लॉन्जिट्यूडनल, लक्ष्य दारे, लॉन्जिट्यूडनल वेव क्या होती है? वेव की डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ये है, लेकिन मीडियम के जो पार्टिकल्स है, मीडियम के जो पार्टिकल्स है वो उसके पैरेलल डायरेक्शन में ऑसिलेट करेंगे, तब वेव क्या कहलाएगी? लॉन्जिट्यूडनल. इसका एग्जांपल हमारे पास है साउंड वेव. साउंड वेव ये हमारे पास लॉन्जिट्यूडनल वेव है. और वेव इन अ स्ट्रिंग, वेव इन अ स्ट्रिंग, ये किसका एग्जांपल है? ट्रांसवर्स वेव का एग्जांपल है. अगर आप ट्रांसवर्स वेव को देखो तो ये अल्टरनेट क्रिस्ट ट्रफ, क्रिस्ट ट्रफ के फॉर्म में चलती है. और इसको अगर देखें तो ये अल्टरनेट कॉम्प्रेशन रेयरफेक्शन, कॉम्प्रेशन रेयरफेक्शन, कॉम्प्रेशन रेयरफेक्शन ऐसे चलती है. तो लाइट नहीं, मैं वेव की बात कर रहा हूं तो वेव ऐसे दो नेचर की होती है. तो हमने इसके पहले इंटरफेरेंस पढ़ा, डिफ्रैक्शन पढ़ा और देखा कि लाइट की ये दोनों प्रॉपर्टी ये दोनों वेव दिखाती है. जैसे कि आपने देखा इंटरफेरेंस, साउंड भी इंटरफेरेंस शो करता है, लाइट भी इंटरफेरेंस शो करता है. डिफ्रैक्शन, लाइट भी डिफ्रैक्शन दिखाता है, इवन साउंड भी डिफ्रैक्शन दिखाता है. लेकिन पोलराइजेशन एक ऐसी प्रॉपर्टी है वेव की जो सिर्फ ट्रांसवर्स वेव ही दिखाती है. यानी कि आपको अगर ये कंफर्म करना है कि क्या ये वेव ट्रांसवर्स है या लॉन्जिट्यूडनल है, तो आप सीधा देख सकते हो क्या ये वेव पोलराइज होती है. अगर पोलराइज हुई तो वेव कौन सी है? ट्रांसवर्स. क्योंकि आप लॉन्जिट्यूडनल वेव का पोलरायझेशन कर सकते नाही. पोलरायझेशन फक्त कोणाचं होते? ट्रान्सवर्स वेव्हचं. आणि तुम्हाला म्हणून सांगतो तुम्ही आपल्या म्हणून की ट्रान्सवर्स वेव्हचं अगदी पॉप्युलर एक्झाम्पल आपल्याकडे आहे, दॅट इज कॉल्ड एज लाइट वेव. अरे लाइट वेव कौन सी वेव है? ट्रांसवर्स वेव. चलिए जंप करते हैं हमारे लाइट के ऊपर. तो आप मुझे बताइए लाइट के बारे में आपने जब सुना पहली बार तो आपने कहा ये लाइट कौन सी वेव है? तो मैंने बताया था लाइट इज अ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव. ये कौन सी वेव है? इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव. पहली बात तो इसको प्रोपेगेट होने के लिए मीडियम की जरूरत नहीं पड़ती, मीडियम की जरूरत नहीं पड़ती, इसलिए नॉन मैकेनिकल वेव है. लेकिन फिर इसमें अगर मीडियम ही नहीं है तो वाइब्रेशन किस चीज के होते हैं? तो बेटा लाइट के अंदर वाइब्रेशन होते हैं इलेक्ट्रिक फील्ड एंड मैग्नेटिक फील्ड के. मैग्नेटिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्ड के वाइब्रेशंस होते हैं और लाइट को हम कहते हैं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव. अब ये इलेक्ट्रिक और मैग्नेटिक फील्ड के वाइब्रेशन जो हो रहे हैं ये लाइट के जो प्रोपेगेशन की डायरेक्शन है उसको कैसे होंगे? परपेंडिकुलर. अबे इसीलिए तो वो ट्रांसवर्स है, क्योंकि ट्रांसवर्स तो उसको ही कहते हैं वेव चालली इकडे ऑसिलेशन इकडे, ट्रांसवर्स वेव. हाँ मुजरा जरूर है डबल एकदा. ठीक है. तो यहां पे देखिए ये मान लो सोर्स है और ये है डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन. ये क्या है? डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन. ठीक है. तो अगर मैं इलेक्ट्रिक फील्ड आपको शो करूं यहां पे, ठीक है, जैसे ये वाई एक्सिस मान लेते हो बच्चे. ये कौन सा एक्सिस है? वाई. ये जिस डायरेक्शन में वो जा रही है इसको मान लेते हैं जेड एक्सिस, और ये एक्स एक्सिस. ठीक है. ये कौन सा एक्सिस? एक्स एक्सिस. ठीक है. अब देखते हैं, पहले मैं बना लेता हूं दैट इज व्हाट मैग्नेटिक फील्ड या इलेक्ट्रिक फील्ड. तो इलेक्ट्रिक फील्ड बना दूं तो इलेक्ट्रिक फील्ड मैं बनाता हूं अलोंग द वाई एक्सिस. ये ऐसे, ये ऐसे. तो आप देखो ये जो है ये वाई एक्सिस को पैरेलल है. कहते हैं वाई एक्सिस को
पैरेलल, डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन में अलॉन्ग द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन जा रही है, लेकिन वाइब्रेशन जो है इलेक्ट्रिक फील्ड के, ये जो इलेक्ट्रिक फील्ड है ये पैरेलल टू द वाई एक्सिस है। अभी मेरे को क्या करना है, मैग्नेटिक फील्ड भी निकालना है। मैग्नेटिक फील्ड, तो मैग्नेटिक फील्ड में निकालता हूं, इट इज अलोंग द एक्स एक्सिस। कैसे निकाल लेता हूं, अलोंग द एक्स, यानी इलेक्ट्रिक फील्ड के वाइब्रेशन अलोंग द वाई एक्सिस, मैग्नेटिक फील्ड के वाइब्रेशन अलोंग द एक्स एक्सिस। तो ये एस येस येस येस, समजलं का? म्हणजे हे समजलं का तुम्हाला? अशी 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 चालली, समजलं तुम्हाला? समझ तुम्हारे? यस सर। ओके, तो ये जो दिख रही है बेटा, इसको बोलते हैं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव। क्या बोलते हैं इसको? इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव। बेसिकली हम बात कर रहे हैं लाइट की। किसकी बात कर रहे हैं? लाइट की। तो आप देखिए डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन को, जो भी वाइब्रेशन है वो कैसे दिख रहे हैं आपको? परपेंडिकुलर। ये हो गई डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन लाइट की, ठीक है। और वाइब्रेशन कैसे? उसको परपेंडिकुलर, इसलिए लाइट कौन सी वेव हो गई? ट्रांसवर्स। यहां तक तो कोई दिक्कत नहीं। लेकिन क्या सीन है बताएं, ये जो इलेक्ट्रिक और मैग्नेटिक फील्ड है, ये जो इलेक्ट्रिक और मैग्नेटिक फील्ड है, इन दोनों में से जो मैग्नेटिक फील्ड है ना, वो हमारे आंखें उनको डिटेक्ट नहीं कर सकती। मतलब हम काय म्हणू शकतो आपण त्याला, कसं सांगता येईल मला? इलेक्ट्रिक फील्डच तुमचे डोळे फक्त पाहू शकतात, मॅग्नेटिक फील्ड तुमचे डोळे डिटेक्ट करू शकत नाहीत। म्हणजे तुम्ही जेव्हा लाईट ऑब्झर्व करता तेव्हा या मॅग्नेटिक फील्डचा त्यामध्ये कोणताही रोल नसते, फक्त रोल कोणाचा असेल? इलेक्ट्रिक फील्डचा। म्हणून या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरला आपण काय म्हणतो माहित आहे का? लाइट वेक्टर। तो इसके बाद जब भी मुझे लाइट वेव निकालनी हो और उसमें वाइब्रेशन दिखाना हो, तो मैं सिर्फ किसके वाइब्रेशन दिखाऊंगा? इलेक्ट्रिक फील्ड के, क्योंकि मैग्नेटिक फील्ड को तो वैसे भी मेरी आंखें सेंस नहीं कर रही, तो उसको निकालने की जरूरत नहीं। तो अब हम यहां से ये कंक्लूड करते हैं कि लाइट के अंदर किसके वाइब्रेशन होते हैं? इलेक्ट्रिक फील्ड के वाइब्रेशन होते हैं। और वो वाइब्रेशन लाइट की जो डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन है उसको कैसे होते हैं? परपेंडिकुलर। क्लियर यहां तक के? ओके, आगे। अब कोई भी जो लाइट का सोर्स है, मान लीजिए ये सोर्स ऑफ लाइट है, कोई भी सोर्स ऑफ लाइट, मैं शब्दों में लिख लेता हूं। सोर्स ऑफ लाइट जो होता है, सोर्स ऑफ लाइट जो होता है, ये बना होता है बहुत सारे इनफाइनाइट नंबर ऑफ, लार्ज नंबर ऑफ टाइनी पार्टिकल्स और एटम। ये बना होता है लार्ज नंबर ऑफ एटम से, या फिर हम ऐसा कह सकते हैं लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूल से। और ये लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूल्स उस सोर्स के अंदर क्या करते हैं? वाइब्रेट करते हैं, ऑसिलेट करते हैं, और तब जाके उसमें से क्या निकलती है? एनर्जी निकलती है, वेव्स निकलती है। जैसे कि मान लो ये एक यहाँ पे सोर्स ऑफ लाइट है, इस सोर्स ऑफ लाइट से हमें लाइट मिल रही है, तो इसके अंदर बहुत सारे पार्टिकल्स, बहुत सारे एटम्स है जो क्या कर रहे हैं? ऑसिलेट कर रहे हैं। और ऑसिलेट कर रहे हैं इसलिए उनसे क्या निकल रही है? वेव। अब हर पार्टिकल अलग अलग तरीके से ऑसिलेट कर रहा है, इसलिए हर पार्टिकल से निकलने वाली जो वेव है वो अलग अलग है, हर पार्टिकल से निकलने वाली इलेक्ट्रिक फील्ड है वो अलग अलग है। बात समझ रहे हो क्या? थोड़ा सा टफ जा सकता है यहाँ पे, क्योंकि अभी तक आप लोगों ने इलेक्ट्रिसिटी एंड मैग्नेटिज्म को आगे कंटिन्यू नहीं किया, तो थोड़ी कनेक्टिविटी कम होगी। लेकिन बातों को समझो कि जब भी किसी सोर्स में बहुत सारे पार्टिकल, सन की बात करो, सन के अंदर कितने सारे पार्टिकल जो ऑसिलेट कर रहे होंगे, और वहां से निकल रही होंगी एक वेव्स मतलब इलेक्ट्रिक फील्ड के फॉर्म में वो निकल रहा है आगे। अब क्या हर पार्टिकल एक तरीके से ऑसिलेट कर रहा है? बिल्कुल नहीं। वो पार्टिकल का ऑसिलेशन का एम्पलीट्यूड अलग अलग है, उसका ओरिएंटेशन अलग अलग है। जैसे एक पार्टिकल ऐसे ऑसिलेट कर रहा है, तो दूसरा पार्टिकल ऐसे ऑसिलेट कर रहा है, तो तीसरा पार्टिकल ऐसे ऑसिलेट कर रहा है, चौथा पार्टिकल ऐसे ऑसिलेट कर रहा है, तो कोणी कसं सगळे नाचू राहिले ते। तो सब पार्टिकल नाच रहे हैं, और सब नाच रहे हैं, और सब में से क्या निकल रहे हैं? अलग अलग लैम्बडा बाहर निकल रहे हैं, और वो लैम्बडा ही क्या है? तुम्हारा लाइट है, वेव्स है। समझ रहे हो क्या? तो मैंने क्या किया, मैंने माना कि ऐसे अज्यूम करते हैं कि दैट सोर्स ऑफ लाइट के अंदर बहुत अलग अलग तरीके से पार्टिकल कर रहे हैं वाइब्रेट। जैसे एक कोई पार्टिकल होगा जो इस डायरेक्शन में ऑसिलेट कर रहा है, एक वही नहीं, उसके साथ बहुत सारे होंगे, तो सबको मैंने इस प्लेन वाले सब लिए और इस प्लेन में वो ऑसिलेट कर रहे हैं। कोई दूसरा पार्टिकल्स होंगे वो हॉरिजॉन्टल प्लेन में वाइब्रेट कर रहे हैं, कोई तीसरा पार्टिकल होगा वो इस प्लेन में वाइब्रेट कर रहा है, कोई चौथा पार्टिकल होगा वो ऐसे। तो बहुत सारे पार्टिकल हम यहां पे बनाएंगे और सभी डायरेक्शन में ऑसिलेशंस उसमें होंगे और लाइट के परपेंडिकुलर डायरेक्शन में होंगे। मतलब ये जो है ये अलग उनका प्लेन है, मैं एक प्लेन में दिखा रहा हूं वो, और ये प्लेन को डायरेक्शन कैसी है? परपेंडिकुलर। जैसे लाइट चालला इकडे तर एक पार्टिकल असा ऑसिलेट होऊन राहिला, एक पार्टिकल असा ऑसिलेट होऊन राहिला, एक पार्टिकल असा, एक पार्टिकल असा। तर ज्या वेव्स निघतील इलेक्ट्रिक फील्डच्या व्हायब्रेशनच्या
त्यात सगळ्याच डायरेक्शन निघतील ना. अशी अशी बी वेव जाईल, अशी 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 पण वेव जाईल, अशी अशी पण जाईल, सगळ्या इलेक्ट्रिक फील्डच्याच. समझ रहे हो क्या? तो इलेक्ट्रिक फील्ड के वाइब्रेशन सभी प्लेन में प्रेजेंट है, सभी डायरेक्शन में वहां पे प्रेजेंट है. ऐसे लाइट को हम बोलते हैं अनपोलराइज्ड लाइट. क्या बोलते हैं उसको? अनपोलराइज्ड लाइट. जब लाइट के इलेक्ट्रिक फील्ड के वाइब्रेशन सभी प्लेन में क्या हो? प्रेजेंट हो. येतं लक्षात तुमच्या? ओके. अब इस अनपोलराइज लाइट को थोड़ा सा सिंबॉलिकली देखो कैसे दिखाते हैं. सिंबॉलिकली दिखाने के लिए इतना गिचड़ मिचड़ किचकट डायग्राम नहीं बनाएंगे. इसको मैं क्या करता हूं, ये जो आपको वेक्टर दिख रहा है इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, ये इसको मैं दो पार्ट में रिजॉल्व कर देता हूं. मतलब इसको गायब करते हैं और इसका एक कंपोनेंट इधर, एक कंपोनेंट इधर. ये तो हो गया गायब. समझ रहे हो का? बरं, याहीले सगळे रिझॉल्व करतो. म्हणजे हे तीनही गायब, याचे भी अलॉन्ग वाय एक्सिस, अलॉन्ग एक्स एक्सिस. समझ लगा? जेवढे इंक्लाइंड वेक्टर हैं उनको तोड़ के वाई और एक्स में स्प्लिट कर देते हैं. तो अब इलेक्ट्रिक फील्ड की पूरी एनर्जी या पूरे वेक्टर्स किधर होंगे? अलॉन्ग वाई एक्सिस एंड अलॉन्ग एक्स एक्सिस. तो मैं ऐसे कर देता हूं, एक हमारे पास ये डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन, तो अब की बार इलेक्ट्रिक फील्ड के वाइब्रेशन सिर्फ इस डायरेक्शन में रहेंगे और इस डायरेक्शन में रहेंगे. समझ रहे हो क्या? तो भी ये लाइट कौन सी है? अनपोलराइज्ड. क्योंकि जब एक से ज्यादा प्लेन में वाइब्रेशन है तो लाइट क्या है? अनपोलराइज्ड. समझ रहे हो क्या? तो मैं क्या चाहता हूं कि लाइट के जो वाइब्रेशन है वो दो प्लेन में नहीं, सिर्फ एक ही प्लेन में हो. मतलब मैं इन वाइब्रेशन को रोक दूं और सिर्फ ये वाले वाइब्रेशन को आगे जाने दूं, तो मैंने उस लाइट का क्या किया होगा? पोलरायझेशन. समज लगा? जितके भी प्लेन्स मध्ये लाइट व्हायब्रेट होत आहे ते व्हायब्रेशन रोकायचे आणि फक्त एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेशनला पुढे जाऊ द्यायचं, म्हणजेच लाइटचं मी काय केलं असेल? पोलरायझेशन. दैट मीन्स रेस्ट्रिक्शन ऑफ वाइब्रेशन ऑफ लाइट इन अ सिंगल प्लेन. हम रेस्ट्रिक्ट करेंगे, कन्फाइन करेंगे लाइट के वाइब्रेशन को किसमें? सिंगल प्लेन में, और बाकी सब वाइब्रेशन को क्या करेंगे? रोकेंगे. तो लाइट के इस स्वभाव को, इस प्रॉपर्टी को या इस फेनोमेना को हम क्या बोलते हैं? पोलराइजेशन. ध्यान से सुनिए क्या है, मैं डेफिनेशन यहां पे डाल दी है मैंने. क्या डेफिनेशन है? द फेनोमेना ऑफ रेस्ट्रिक्टिंग द वाइब्रेशंस ऑफ अनपोलराइज्ड लाइट. है ना? अनपोलराइज्ड लाइट. मैं 2D डायग्राम अगर बनाऊं, सिंबॉलिक रिप्रेजेंट करता हूं मैं अनपोलराइज्ड लाइट का. सिंबॉलिक रिप्रेजेंटेशन, तो आपको थोड़ी आइडिया आ जाएंगी. ठीक है? जैसे मान लो ये हो गई डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन. ये क्या है? डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन. तो इलेक्ट्रिक फील्ड के वाइब्रेशन ऐसे है. ठीक है? और साथ ही साथ में मैं यहां पे डॉट भी बना देता हूं. डॉट क्या रिप्रेजेंट कर रहे हैं? इलेक्ट्रिक फील्ड कौन सा एक्सिस के अलॉन्ग वाइब्रेट कर रही है? अलॉन्ग एक्स एक्सिस. ये कौन सा एक्सिस में जा रहा है? अलॉन्ग जेड एक्सिस. और ये कौन सा एक्सिस है? वाई एक्सिस. मतलब इलेक्ट्रिक फील्ड अलॉन्ग वाई एक्सिस भी वाइब्रेट कर रही है. डॉट है मतलब डॉट, अरे डॉट तो हम ऐसे दिखाते हैं ना, ऐसे ऐसे वाइब्रेशंस को. डॉट रिप्रेजेंट ऐसे भी है. तो वाई में भी वाइब्रेशन है, एक्स में भी वाइब्रेशन है, तो लाइट कैसा है? अनपोलराइज्ड. बात समझ रहे हो क्या? पण समजा मी काय केलं, काहीतरी प्रोसेस केली आणि लाईटला फक्त, आता लाईट मध्ये फक्त हेच आहे. सांगा हा लाईट कसा आहे? पोलराइज्ड. कारण याच्यामध्ये व्हायब्रेशन फक्त कोणत्या प्लेन मध्ये आहे? व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे. हे वाले व्हायब्रेशन आपण पुढे जाऊच दिलं नाही ना, गायब केलं. करणार आहोत आपण. ते कसे करतो ते पुढे सांगतो तुम्हाला. म्हणजे जेव्हा फक्त एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेशन असतील तर लाईट कोणता असेल? पोलराइज्ड. बरं, असं नाही तुम्ही मग व्हर्टिकल वाले रोका आणि हॉरिझॉन्टल वाले जाऊ द्या. तो हॉरिझॉन्टल वाले गेलं तर लाईट कसा दिसेल तुम्हाला? असा दिसेल. समजलं का? हा लाईट सुद्धा कोणता आहे? पोलराइज्ड. कारण त्यात फक्त व्हायब्रेशन हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहेत ना, यात व्हायब्रेशन फक्त व्हर्टिकल प्लेन मध्ये. याच्यामध्ये व्हर्टिकलही आहेत आणि हॉरिझॉन्टलही आहेत. म्हणजे हा अनपोलराइज्ड आहे, हा पोलराइज्ड आहे आणि हा सुद्धा काय रे? पोलराइज्ड आहे. मग हे मनानं तर नाही होतील ना, तर इथं काहीतरी मधात डिव्हाइस ठेवा लागेल ना आपल्याला. तर जो डिव्हाइस अनपोलराइज्ड लाईटचं कन्व्हर्जन पोलराइज्ड लाईट मध्ये करतं, या डिव्हाइसले काय म्हणतो आपण? पोलरायझर. या डिव्हाइसला काय म्हणतो आपण? पोलरायझर. जसा हा चष्मा आहे इथं, ठीक आहे, तर हा याचे ग्लास तेवढे हे नाही आहेत, समजलं का? क्वालिटी नाही आहेत ते. जर समजा हा रिअल पोलरायझर असता तर यानं काय केलं असतं? लाईटला पोलराइज करून दाखवलं असतं. आता मी करून दाखवलं तुम्हाला, पण हे होऊ शकत नाही आता. ठीक आहे? सध्या नाही होत. पण समजा जर एखादा लाईट आहे, तुम्ही सांगू मी तुम्हाला जनरल एक्झाम्पल, की समर सीजन में तुम्ही बाइक चालवत आहे, समजा गाड़ी चालवत आहे, तो खूप जास्त ग्लेअर असते, खूप जास्त सनलाइट असते, तो अपन ब्लैक गॉगल पहनते. जैसे तुमने पहना तो तुम्हारे आंखों तक जो इंटेंसिटी है लाइट की वो कैसे पहुंच रही है? कम. मतलब बाहर से बहुत इंटेंस लाइट आ रहा है, लेकिन एक मटेरियल में से पास होने के बाद लाइट की इंटेंसिटी एकदम से कम होगी, क्योंकि तुमने कुछ वाइब्रेशन को पास होने से रोका. लेकिन जब जब आपको लाइट की इंटेंसिटी कम करनी होती है तो आप क्या करते हो? बीच में क्या लगा देते हो? पोलराइजर. काले चश्मे क्या होते हैं? पोलराइजर. क्योंकि वो लाइट का क्या करता है?
पोलराइजेशन। वो लाइट को सिर्फ एक ही प्लेन में वाइब्रेट करते हुए आगे जाना देता है और बाकी इसको क्या कर देता है, रोक देता है। इससे आपको आगे की चीजें क्लिअर नाही दिखेगी ऐसा नाही आहे, कारण कोणती गोष्ट तुम्हाला क्लिअर दिसते जर त्याच्यापासून एक सिंगल रे जरी आला तुमच्या डोळ्यात गेला तरी तुम्हाला ती गोष्ट दिसते पूर्ण। हजार समजा एखादा फॉर एक्झाम्पल ते चेअर आहे, तर चेअर पासून 1000 रेज ऑफ लाईट माझ्या डोळ्यात चालले तरी मला चेअर दिसते, आणि त्या चेअर पासून फक्त 2च रे आले लाईटचे तरी मला चेअर दिसते। फक्त 2 केसमध्ये फरक असा आहे की पहिल्या केसमध्ये जेव्हा 1000 रेज आले होते तेव्हा ते चेअर मला एकदम ब्राईट दिसेल, जेव्हा 2च रेज आले तर डिम दिसेल मला असं एकदम अंधुक अंधुक, पण दिसणार जरूर। इसलिए जेव्हा आपण ग्रहण पाहतो तेव्हा आपण शीट्स वगैरे किंवा ब्लॅक गॉगल्स किंवा आपण वेल्डिंग वगैरे करताना ब्लॅक गॉगल्स घालतो, तर याचा अर्थ वेल्डिंग घातली मग आपल्याला दिसत नाही का, दिसते। फक्त आपण 1 करोड रेज जेव्हा येत होते त्यातले फक्त आपण 50च रेज आता डोळ्यापर्यंत जाऊ देऊ राहिलो, तर दिसतं तर क्लिअरच आहे आपल्याला, पण इंटेन्सिटी कमी झाली ना, समजलं का? तर लाईटचं पोलरायझेशन म्हणजे करणं म्हणजे काय, लाईटची इंटेन्सिटी कमी करणं साध्या भाषेत, ओके। किंवा थोडं टेक्निकल भाषेत जर सांगायचं झालं तर लाईट जो असतो अनपोलराइज लाईट त्याच्यामध्ये सगळ्या डायरेक्शन मध्ये व्हायब्रेशन असतात, आपण ते व्हायब्रेशन कन्फाईन करतो, रेस्ट्रिक्ट करतो, त्यांना सांगतो की हा असं नाही जमणार, जाणं असेल तर एका लाईन मध्ये जा, एका प्लेन मध्ये व्हायब्रेट करत जा। जेव्हा आपण ते सगळे व्हायब्रेशन एका प्लेन मध्ये कन्फाईन करतो, एका प्लेन मध्ये रेस्ट्रिक्ट करतो, तेव्हा आपण लाईटचं काय करू राहिलो, पोलरायझेशन, द फेनॉमेना ऑफ रेस्ट्रिक्शन। याच्यावर रेस्ट्रिक्शन लावले आपण किंवा हा असं नाही फक्त असं असंच, that is what the phenomena of restricting the vibration of a unpolarized light only in one plane and removing the vibration in other planes is called as polarization of light. I hope की तुम्हाला समजलं असेल। या पोलरायझेशन करायच्या अलग अलग पद्धती आहेत ज्या पुढे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो, ज्या थेरॉटिकल क्वेश्चन बनतात, पण हे रफ आयडिया तुमच्या लक्षात आली, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन समजलं। हा कोणता लाईट, अनपोलराइज, हा कोणता लाईट, पोलराइज लाईट, हा सुद्धा कोणता लाईट, पोलराइज लाईट। व्हेरी गुड, ठीक आहे, ओके। नेक्स्ट आता पहा, हे इथं डेफिनेशन पण दिलेले आहेत, आपण आता मी वाचतच घ्यायचं, जे मी सांगितलं ते आता 2-3 स्लाइडवरती मी टाकलेलं आहे। काय म्हणते अनपोलराइज लाईट, पहा डेफिनेशन, व्हॉट इज द डेफिनेशन, द लाईट वेव्स consisting of vibration of electric field vectors in all possible planes are called as unpolarized light, किंवा त्याला काय म्हणतात, ऑर्डिनरी लाईट। सूर्यापासून जो येणारा लाईट आहे तो ऑर्डिनरी लाईट आहे, कारण सूर्यापासून येणाऱ्या लाईट मध्ये व्हायब्रेशन सगळ्याच डायरेक्शन मध्ये आहेत ना, या डायरेक्शन मध्ये आहेत, असेही आहेत, अशी सगळ्या प्लेन मध्ये आहेत। तर जेव्हा लाईटचे व्हायब्रेशन हे ऑल प्लेन्स मध्ये असतात, ठीक आहे, तर तेव्हा लाईट कोणता असतो, अनपोलराइज्ड लाईट, आणि व्हायब्रेशन प्रोपॅगेशनला परपेंडिक्युलर असतात, बरं का, ठीक आहे, हे झालं। त्यानंतर त्याचं थोडंसं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन केलं, कारण ही डायग्राम प्रत्येक वेळेस काढणं आपल्यासाठी टफ आहे, तर थोडी सिम्प्लिफाईड डायग्राम काढली, तर ही जी आहे दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, ठीक आहे। आणि इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर पहा, हे वाय ऍक्सिसच्या अलॉंग काढले, हे असे आले, आणि हे जे इन्क्लाइन होते यांना रिझॉल्व केला आपण 2 पार्ट मध्ये, तर याचा एक पार्ट अलॉंग धिस गेला आणि दुसरा पार्ट अलॉंग धिस गेला, तर हे दाखवायचं काम नाही, फक्त अलॉंग वाय ऍक्सिस वाले दाखवा आणि अलॉंग एक्स वाले दाखवा। तर अलॉंग एक्स वाले आपण कशाने दाखवले, डॉट न, वाय वाले या एरो न, आणि झेड मध्ये काय आहे, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन। कळत आहे, कोणता लाईट, अनपोलराइज लाइट, ठीक। आगे नेक्स्ट, अब देखिए पोलराइज लाइट, या पोलराइज लाइट को मेनली क्या कहा जाता है, प्लेन पोलराइज लाइट। एक तो पोलराइज लाइट म्हणा किंवा प्लेन पोलराइज लाइट म्हणा। काय म्हणते डेफिनेशन, द लाइट वेव कंसिस्ट ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर ओनली इन अ वन प्लेन। पहा, ही लाईट वेव आहे, पण या लाईट मध्ये इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन फक्त एकाच प्लेन मध्ये आहेत ना, या होरिझोनल प्लेन मध्ये दिसून राहिले का तुम्हाला, डॉट दिसून राहिले का, नाही, म्हणून हा लाईट कोणता झाला रे, प्लेन पोलराइज लाईट। ही डायग्राम कोणाची आहे, प्लेन पोलराइज लाईट। किंवा तुम्ही हे पण काढू शकता, जर तुम्ही रेस्ट्रिक्ट व्हर्टिकल वाले केलं तर कोणते पास होतील, फक्त हॉरिझॉन्टल वाले, इथं लक्षात, हॉरिझॉन्टल वालेच फक्त जाऊ शकतील, म्हणून हा सुद्धा काय झाला तुमचा प्लेन पोलराइज लाईट। काय अडचण कोणाला इथपर्यंत, सोपा आहे, अरे चाललं का डोक्यात, हा हा म्हणत जा, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे पोलरायझर। नेक्स्ट टर्म कोणती समजून घ्यायची आपल्याला, पोलरायझर। हा समजा माझा हात पोलरायझर आहे, ठीक आहे, तर इकडून लाईट आला, हा सूर्यापासून लाईट आला समजा, हा अनपोलराइज आहे, आणि जेव्हा याच्यातून पास होईल इकडून निघेल तर लाईट काय होऊन जाईल, पोलराइज। म्हणजे असं डिव्हाइस किंवा असं मटेरियल जे अनपोलराइज लाईटला काय करते, पोलराइज करते, याला काय म्हणू आपण, पोलरायझर। येतं लक्षात, आणि ते कसं काम करते तुम्हाला सांगतोच मी, ठीक आहे। पोलरायझर काय म्हणते बा, a polarizer is any device or a crystal that can convert unpolarized light into polarized light, उसको हम बोलेंगे पोलराइजर। और इसके एग्जांपल हमको दिए है टोरमैलिन क्रिस्टल और निकोल प्रिझम, ठीक आहे। बेसिकली काही मटेरियल आपल्याकडे असे आहेत की त्यांचं जे ॲटॉमिक लेवलची अरेंजमेंट आहे
ऍटॉमिक स्ट्रक्चर जे आहे ते काही अशा पद्धतीनं असते की लाईटला ते काय करते, पोलराइज करते. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एखादं मटेरियल असं असते, उदाहरणार्थ आता मी हा मटेरियल इथं ड्रॉ करतो, ठीक आहे. तर याची जे ऍटॉमिक लेवलवरची ओपनिंग्स आहे ते असे असतात की यांच्या एक ऍटमची लेअर आहे, त्याच्यानंतर हे दुसरी ऍटमची लेअर आहे, तर यांच्यामध्ये गॅप राहते. खरं तर यांच्यामध्ये गॅप, तर लाईट त्याच्यामधून व्हर्टिकल प्लेन मधून पास होऊ शकते पण होरिझॉन्टल मध्ये पास होऊ शकत नाही. येतं का लक्षात? म्हणजे एका नॅरो स्लिट सारखं ते काम करतात. समजा मी एखादी दोरी घेतली, ठीक आहे, हे एक स्लिट आहे, हे एक स्लिट आहे आणि ही दोरी आहे, ठीक है, एक स्ट्रिंग आई, ठीक है. अब इस स्ट्रिंग को मैंने वर्टिकल डायरेक्शन में ऐसे व्हायब्रेट किया, असं वर्टिकल डायरेक्शन में व्हायब्रेट केलं, तर ऑब्विसली याच्यामध्ये बनलेली हे जे वेव्ह आहे ते तिथपर्यंत पोहोचणार. पण त्या स्ट्रिंगला मी जर हॉरिझॉन्टली व्हायब्रेट केलं तर ते नाही जात ना, कारण ते स्लिट लिनियरली अशी आहे, ती तशी विड्थ तिची एकदम कमी आहे. तर स्ट्रिंग व्हायब्रेट करून जाऊ शकेल का तिकडे? नाही. म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये जर व्हायब्रेशन पाठवले तर पुढे जातात का? नाही. पण व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये जातात. मग जर एखाद्या मटेरियलमध्ये अशा व्हर्टिकल प्लेन्स मध्ये त्यांच्या ओपनिंग असल्या तर लाईट व्हर्टिकल प्लेनचे व्हायब्रेशन पास होतील, पण हॉरिझॉन्टल वाले पास होतील का? नाही. आपण बऱ्याचदा करतो, अरे बापरे काय ऊन आहे. आता मी काय केलं, ऊन कमी करण्यासाठी काय केलं, पहा ह्या ज्या आहेत माझ्या दोन बोटं जे दिसू राहिले तुम्हाला, 4 बोटं दिसू राहिले तुम्हाला, त्याच्यात ओपनिंग आहे म्हणतात. काय आहेत? ओपनिंग. जेव्हा मी असं केलं तर बेसिकली लाईटचे व्हायब्रेशन व्हर्टिकल वाल्या प्लेनचे आले, हॉरिझॉन्टल वाले, कारण असा लाईट उडाला ना इकडे इकडे. आता हा लाईट जो आहे तो अशा फॉर्म मध्ये येईल ना, व्हर्टिकल व्हायब्रेशन, हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन. पण मी असा हात केल्यामुळे काय झालं, जे व्हर्टिकल व्हायब्रेशन आहे ते रोखले ना, फक्त माझ्या दोन बोटांमधून कोणते आले? हॉरिझॉन्टल. म्हणजे मी लाईटची इंटेन्सिटी काय करू, कमी. ऊन आहे खूप, असं करत नाही आपण. कोण आहे तिकडे, समजलं? असं करत नाही का आपण? तर बेसिकली हा माझा हात आहे, हा कसा ऍक्ट करत आहे? ऍज अ पोलरायझर. लाईटची इंटेन्सिटी कमी राहिलो, लाईट कमी करत आहे, लाईटच्या व्हायब्रेशनला रोखत आहे. येतं लक्षात? ठीक आहे, ठीक आहे. दुसरा आहे अॅनालायझर. अॅनालायझर म्हणजे पोलरायझरच आहे, फक्त याचं काम असते की बा जर एखाद्या पोलरायझरनं लाईट पोलराइज केला असेल तर तो खरंच पोलराइज लाईट आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण जे दुसरं पोलरायझर यूज करतो त्याला काय म्हणतात? अॅनालायझर. ठीक आहे. An analyzer is a device that is used to determine whether the light is plane polarized or not. ऑलरेडी लाईट पोलराइज होऊन आलेला असेल, फक्त तो पोलराइज आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण कोणाला वापरतो? अॅनालायझरला. सो द अॅनालायझर अँड पोलरायझर आर मेड अप ऑफ द सेम मटेरियल, ओनली द प्लेसमेंट ऑफ पोझिशन इज डिफरंट. म्हणजे तुम्ही अलग अलग जागेवर जर त्यांना ठेवलं, समजा आता मी इकडून लाईट पाठवला आणि यानं त्या लाईटला पोलराइज केलं, हा चेक करणारा ते लाईट पोलराइज आहे की नाही, म्हणून हा काय झाला? सेकंड नंबरचा अॅनालायझर, आणि हा फर्स्ट नंबरचा काय झाला? पोलरायझर. इकडे बी हा कोण आहे? अॅनालायझर. हा कोण आहे? पोलरायझर. ठीक आहे. बोरने हो राहिले ना तुम्ही? हा, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे ऑप्टिक ऍक्सिस किंवा ट्रान्समिशन ऍक्सिस. ऑप्टिक ऍक्सिस किंवा ट्रान्समिशन ऍक्सिस. समजा मी आता सनलाईट आहे आणि मी असं केलं तर सनलाईटचे व्हायब्रेशन माझ्या दोन बोटामधून असे व्हर्टिकल वाले येतील. तर जिकडून ज्या प्लेनमध्ये लाईट पास झाला तो काय झाला? माझा ट्रान्समिशन ऍक्सिस. ट्रान्समिट झाला ना लाईट. पण हे वाले व्हायब्रेशन माझ्या बोटांमधून येतील का? पास होतील का? नाही. ठीक है. तो उसी तरीके से द एक्सिस अलॉन्ग विच लाइट गेट्स पोलराइज्ड आफ्टर पासिंग थ्रू द पोलरायझर. हा पोलरायझर आहे. हा इकून लाईट कोणता आहे? हा वाजू नका रे राटे, कूट काट. ठीक आहे. कोणता लाईट आहे? अनपोलराइज लाईट. ठीक आहे. हा लाईटचे सगळे व्हायब्रेशन आले, यापैकी फक्त कोणते व्हायब्रेशन पास होतील? हे वाले व्हायब्रेशन पास होईल फक्त हे. बाकी तर पासच नाही होतील ना त्याच्यातून, कारण त्या क्रिस्टलचं जे अरेंजमेंट आहे त्याचा ट्रान्समिशन ऍक्सिस असा आहे, म्हणजे या ऍक्सिसला पॅरल वाले व्हायब्रेशन पास होतील. फक्त पा ही डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, आणि पा लाईट कोणता भेटला? पोलराइज. पोलराइज लाईट, अनपोलराइज लाईट, हा काय झाला? पोलरायझर. तर याचा हा जो ऍक्सिस आहे, हा ज्याला पॅरल व्हायब्रेशन पास झाले त्याला काय म्हणतात? त्याचा ट्रान्समिशन ऍक्सिस. कोणाचा? पोलरायझरचा. ठीक आहे. त्यानंतर या सेकंड केसमध्ये हा ट्रान्समिशन ऍक्सिस समजा थोडासा असा आहे, तर मग यातला कोणतं व्हायब्रेशन गेलं असेल? हे वाला व्हायब्रेशन पास झालं. हे पास झालं ना, बाकीचे गेले का? नाही. तो ये पास हो गया, तो ये हो गया इसका ट्रांसमिशन एक्सिस. वेरी सिंपल. तो हर पोलरायझर का अपना एक ट्रांसमिशन एक्सिस होगा. ठीक आहे. समजा माझा हात पोलरायझर आहे, मी जर असं केलं तर आता सध्या ट्रान्समिशन एक्सिस माझा हॉरिझॉन्टल केला, मी असं केलं काँग्रेस. मी असं केलं तर ट्रान्समिशन ऍक्सिस असं येईल. समजून आलं का? नेक्स्ट आता काय स्टडी करणार? प्लेन ऑफ व्हायब्रेशन, प्लेन ऑफ पोलरायझेशन. ठीक आहे. ज्याच्यामध्ये समजा तुमच्याकडे पोलरायझर आहे. ठीक आहे. हा कोण आहे तुमचा? अनपोलराइज. अनपोलराइज लाईट गेला
पोलरायझरवर इन्सिडेंट झाला. पोलरायझर काय करते, फक्त एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेशनला पुढे जाऊ देते. तर पोलरायझरला कोणत्या प्लेनमध्ये व्हायब्रेशन जातील, हा कोण आहे, हा कोण आहे येलो कलरचा, ट्रान्समिशन ऍक्सिस. त्याला पॅरलल प्लेनमध्ये व्हायब्रेशन पुढे पुढे गेले. तर कोणत्या प्लेनमध्ये व्हायब्रेशन प्रेझेंट आहे, ब्ल्यू प्लेनमध्ये. तर तुमचा ब्ल्यू प्लेन काय झाला, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. आणि ब्ल्यू प्लेनला परपेंडिक्युलर जो प्लेन आहे, ज्यातले व्हायब्रेशन तुम्ही गायब करून टाकले, त्याला काय म्हणतात, प्लेन ऑफ पोलरायझेशन. पहा डेफिनेशन, द प्लेन इन विच इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेट्स और ऑसिलेट्स इज नोन ॲज प्लेन ऑफ व्हायब्रेशन. हे इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेट होऊन राहिली, दिसू राहिली, हे इलेक्ट्रिक फील्ड. तर ब्ल्यू प्लेन मध्ये इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन आहेत, म्हणून तो झाला प्लेन ऑफ व्हायब्रेशन. ओके. आणि दुसरं a plane that is perpendicular to the plane of vibration. ठीक है, a plane that is perpendicular to the plane of vibration is called as plane of polarization. मी आता एका प्रश्न विचारतो, ठीक आहे, आतापर्यंत जेवढा स्लाइड झाला त्याच्या हा प्रश्न आला. The polarization of light proves, तायडे, polarization of light proves. सेकंड, कारण पोलरायझेशन मुळे आपल्याला समजते लाईट ट्रान्सवर्स इन नेचर आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट ऑब्टेन करायच्या अलग अलग मेथड्स आहेत. ठीक आहे. मेनली तुम्हाला सांगतो, यात एक टाकलेलं नाही आहे मी सध्या, आणि एक आहे रिफ्लेक्शन. ह्या दोन लय कामाचे आहेत, कारण याच्यामध्ये एक ब्रिव्हेस्टर लॉ आणि एक मेलर्स लॉ तुम्ही स्टडी करता, त्याच्यावरती क्वेश्चन जास्त येतात. बाकी जनरल थेरॉटिकल आहेत, थेरी मी त्याची सांगणार आहे, त्याच्यावर आला तर थेरीचाच प्रश्न येईल. चला सुरुवात करूया. मला सांगा, प्लेन पोलराइज लाईट ऑब्टेन करायच्या कोणकोणत्या मेथड आहेत. सगळ्यात पहिली कोणती आहे, पोलरायझेशन बाय सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. पोलरायझेशन बाय और सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. पोलरायझेशन बाय आता हे सगळे फेनॉमेना तुमच्या ओळखीचेच आहेत. रिफ्लेक्शन तुम्हाला माहित आहे, टप्पा कोण वापस जाणे. रिफ्लेक्शन तुम्हाला माहित आहे, एका मीडियम दुसऱ्या मीडियम जाताना लाईटची डायरेक्शन चेंज होणे. स्कॅटरिंग म्हणजे ते गुलाबजाम ते नाही. स्कॅटरिंग, व्हॉट इज स्कॅटरिंग, कोण सांगू शकते. स्कॅटरिंग म्हणजे जेव्हा लाईट सन पासून येते, ऍटमॉस्फिअर मध्ये एंट्री करते, तर ऍटमॉस्फिअर मध्ये जे डस्टचे छोटे छोटे पार्टिकल प्रेझेंट असतात, त्याच्यावरती येऊन लाईट पडते, तर लाईट काय होते, स्कॅटर होते. आपल्याला जे आकाश ब्ल्यू कलरचं दिसते वरती, ते इट इज द इफेक्ट और इल्युजन ड्यू टू स्कॅटरिंग ऑफ लाईट. ये जो ब्ल्यू कलर का नीले नीले अंबर पे आपण म्हणतो ना, वो नीला अंबर है ही नाही. आता आपल्याला माहित नसते म्हणून आपण नीले नीले अंबर म्हणतो, पण जेव्हा माहित पडते तेव्हा अंबर राहत आपल्या हे नाहीच आहे ना ते, समजा. क्योंकि तू सोच, ठीक है, आपण तर बोल रहे की धरती, मला वाटतं टॉपिक भटकू राहिला, पण मुद्दा हा है कि एटमॉस्फेयर के बाहर अगर तू जाएगा और आजू बाजू में दिखेगा, तो पूरा चारों तरफ तुझे अंधेरा ही दिखेगा. तो भ्रम जेव्हा तुटते की नीला नीला अंबर नसते, तर मग काय, अंधाराच अंधारा आहे. इसलिए खुद तारा बनो और चमकते रहो. अपे स्कॅटरिंग वर येऊ. आणि डबल रिफ्रॅक्शन. दोन वेळा डबल रिफ्रॅक्शन. टीचिंगची लेवल पाहिले तुम्ही. ओके, तर आता वन बाय वन जाऊ. पहिले घेऊ आपण हे डुक्रुझम. ठीक आहे. पोलरायझेशन बाय डुक्रुझम और सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. यात काय होते, यात आपण हे जे ब्ल्यू कलरचा ऑब्जेक्ट घेतला, दिस इज पोलरायझर. हा काय, पोलरायझर. ये जो लाइट दिख रहा है, ये कौन सा लाइट है, डुक्रुझम नाही. पहिले डुकराला भेटायच्या अगोदर आपला है हा लाइट कौन था, अनपोलराइज लाइट. जब अनपोलराइज लाइट जाके पोलराइजर में से हम पास करेंगे, पण लक्षात घ्या की एक विशिष्ट थिकनेसचा लागे ना, अशी विशिष्ट, नाही तर मग एकदम चिन्नुकला गेला मग तसं नाही. एका विशिष्ट थिकनेसचा जेव्हा तुम्ही पोलरायझर घ्याल, त्याच्यामधून पास कराल अनपोलराइज लाईट, तर काय होते, हा पोलरायझर
या लाईट मधले फक्त काहीच एका विशिष्ट प्लेन मधल्या व्हायब्रेशनलाच पुढे जाऊ देते, दुसऱ्या प्लेन मधल्या व्हायब्रेशनला पुढे जाऊ देत नाही. त्यांना काय करून टाकते, ऍब्झॉर्ब. समजलं का? म्हणजे मेनली यानं काय केलं, ब्ल्यू कलरच्या पोलरायझरनं एक आपल्याकडे व्हर्टिकल प्लेन मध्ये व्हायब्रेशन होते आणि हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये होते. त्यानं हॉरिझॉन्टल प्लेनच्या व्हायब्रेशनले जरासं काही धक्काही नाही पोचू दिला, शब्दानं दुखवलं नाही हॉरिझॉन्टल प्लेनच्या व्हायब्रेशनले, आणि व्हर्टिकलच्या प्लेनच्या व्हायब्रेशनले बापा 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 हल्ली की ठेवली पाहिजे, मारूनच टाकला. म्हणजे पहिले एवढं, मग शब्दाने शब्द आहे की नाही, भांडायला लागते तसं, असं शेवटी चालली गेली घर सोडून आपले. म्हणजे मग ती एकटीच राहिली. तुम्हाला उदाहरण समजलं असेल, शॉर्टकट मध्ये समजून घ्या. ठीक है, तर काय म्हणते पा, सम क्रिस्टल्स, हम किसी क्रिस्टल्स की बात करें सच एज टॉर्मलिन एंड सीड्स ऑफ आयोडोसल्फेट ऑफ क्विनॉन. मी प्रोनाउन्सिएशन बरोबर म्हटलं, तुम्ही बरोबर म्हणा. ठीक आहे. हाउ द प्रॉपर्टी ऑफ स्ट्रॉंगली ऍब्झॉर्बिंग लाईट with vibrations perpendicular to the specific direction, बेसिकली कौन सा, ट्रांसमिशन ऍक्सिस. जो भी ट्रांसमिशन ऍक्सिस आहे, समजा हा पोलरायझर आहे, या पोलरायझरचा ट्रान्समिशन ऍक्सिस कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, या डायरेक्शन मध्ये आहे का या डायरेक्शन मध्ये आहे, सांगा तुम्ही. व्हर्टिकल का हॉरिझॉन्टल? गाढो, लाईट कोणत्या व्हायब्रेशन मधला पास झाला, हॉरिझॉन्टल, तर ट्रान्समिशन ऍक्सिस बी हॉरिझॉन्टल असेल ना. हा मला सांग, व्हर्टिकल वाला नाही आहे ना, हॉरिझॉन्टल डायरेक्शन. मग याचा जो ट्रान्समिशन ऍक्सिस ज्या प्लेन मध्ये असेल त्याच्या परपेंडिक्युलर प्लेन मध्ये जे व्हायब्रेशन आहेत त्यांना ते ऑब्झर्व करून टाकते. समजलं का? रिपीट करा. सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय, ऍब्झॉर्प्शन कोणाचं करायचं हे सिलेक्ट करावं लागते. बीजेपी. ओके. शोषण है की नाही, शोषण शोषण श्वसन काय असते, शब्द काय, गरीब जनतेचं. ओके ओके. व्हर्टिकल प्लेन मध्ये जे व्हायब्रेशन आहे त्यांचं काय करायचं आहे, हा, आणि ते शोषण कोण करून राहिलं, बीजेपी करून राहिलं. बीजेपी नाही, या क्लासचं कुठल्याही पक्षाच्या, या क्लासमध्ये बोलल्या गेलेल्या सगळ्या पक्षाबद्दलच्या गोष्टी काल्पनिक आहे, त्याच्या कोणत्याही सजीव आणि निर्जीव पक्षाशी काही घेणं नाही. ठीक आहे. आणि जर तसं कोणाला वाटलं असेल तर तो सरासर एक कोइन्सिडन्स आहे बस. ओके. तो and transmitting light with vibration parallel to it, this selective absorption of light is called as. तर डुकरिझम म्हणजे काय, की ट्रान्समिशन ऍक्सिसला पॅरलल व्हायब्रेशन पास होतील, त्याला परपेंडिक्युलर प्लेन मध्ये जे व्हायब्रेशन आहे ते ऍब्झॉर्ब होतील, दॅट इज कॉल्ड एज डुकरिझम. ठीक आहे, पुढे. सो if unpolarized light passes through the proper thickness of these crystals, the transmitted light will be plane polarized with vibration parallel to the transmission axis. Theoretical topic है, theory साठी लक्षात ठेवा. नेक्स्ट है आपल्याकडे आता पोलराइजेशन बाय रिफ्लेक्शन, वेरी इंपॉर्टेंट जो मेरे हिसाब से. ठीक है. अब ये क्या है, रिफ्लेक्शन करके हम पोलराइज करना चाहते हैं, और देखो क्या बोल रहा है, व्हेन अनपोलराइज्ड लाइट इज इंसिडेंट ऑन द इंटरफेस ऑफ द टू मीडियम. देखिए यहाँ पे दो मीडियम है, एक ऊपर का मीडियम और ये ब्लू कलर का दूसरा मीडियम, उसको आप पानी मानो या फिर ग्लास मानो. तो ये एक डेंसर मीडियम और उसके ऊपर का रेयर मीडियम. ठीक है. और ये जो ऊपरी हिस्सा है इसको हम मानेंगे इंटरफेरेंस बिटवीन दैट टू मीडियम. तो ये बोल रहा है सच दैट रिफ्लेक्टेड एंड रिफ्रैक्टेड रेज आर म्यूचुअली परपेंडिकुलर टू ईच अदर. देखो भाई और बहनों, सबका ध्यान इधर. ये जो दिख रहा है आपको, ये है तुम्हारा लाइट जो इंसिडेंट हुआ उस इंटरफेस पे. जो लाइट मैंने अभी बनाया, ये लाइट कैसा है, अनपोलराइज्ड, क्योंकि उसमें वाइब्रेशन देखो प्रोपेगेशन की डायरेक्शन को परपेंडिकुलर इस तरीके से भी है और डॉट वाले भी है ना, डॉट भी दिसू राहिले. मग डॉट भी है देन एरो भी है, डॉट भी है देन एरो भी है, डॉट भी है देन एरो भी है. तर लाईट कसा आहे, अनपोलराइज्ड. कसा आहे, लाईट अनपोलर. आणि हा लाईट येऊन इथे इन्सिडेंट झाला तर त्यातला काही लाईट, कारण समोरचं मीडियम सुद्धा ट्रान्सपरंट आहे,
मतलब काही लाईट आत गेला आणि काही लाईट काय झाला रिफ्लेक्ट झाला. ठीक आहे. तर एका अलग अलग अँगलवरती मी बघितलं की समजा अँगल काहीतरी होता 20 होता नॉर्मल सोबत इन्सिडेंट रेचा, तेव्हा इकडे जो लाईट होता असा रिफ्लेक्ट झालेला, त्यात काही डॉट, काही ॲरो, काही फक्त डॉट असं प्रेझेंट होतं. आणि इकडे सुद्धा काही डॉट, काही ॲरो, काही फक्त डॉट असं प्रेझेंट होतं. म्हणजे एका कोणत्या तरी अँगलवर हा लाईट रिफ्लेक्टेड होता, हा लाईट रिफ्रॅक्टेड होता, पण अजून त्याच्यामध्ये पूर्ण डॉट आलेले नव्हते. म्हणजे हाचं थोडंसं पोलरायझेशन तर झालं, पण कम्प्लीट पोलरायझेशन झालं का? नाही. हा लाईट कसा होता? पार्शियली पोलराइज्ड. कसा आहे? पार्शियली पोलराइज. आणि हा सुद्धा पार्शियली पोलराइज. पण मी काय केलं, हळूहळू हा अँगल चेंज करत 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 गेलो आणि एक असा अँगल आला की ज्या अँगल वरती मला रिफ्लेक्टेड लाईट मध्ये सगळेच्या सगळे व्हायब्रेशन हे एकाच प्लेन मध्ये भेटले. म्हणजे रिफ्लेक्टेड लाईट काय झाला? कम्प्लिटली पोलराइज्ड. समजलं का? कम्प्लिटली पोलराइज. आणि जेव्हा तो कम्प्लिटली पोलराइजर होता, ऍट द सेम टाइम त्याच्यामधला आणि रिफ्रॅक्टेड लाईट मधला जो अँगल होता तो बी मला किती भेटला? 90 डिग्री. ज्यावेळेस हा कम्प्लिटली पोलराइज होता त्यावेळेस हा कम्प्लिटली पोलराइज असेल असं नाही. हाच फक्त कम्प्लिटली पोलराइज आहे. दोघांमधला अँगल 90 आहे. ठीक आहे. त्यावेळेस या अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हणतात? थीटा पी म्हणा, किंवा मेनली मी हँडरिटन मध्ये आय पी केलेला आहे. ठीक आहे. तर दिस अँगल ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड एज पोलरायझिंग अँगल. याला काय म्हणतात? पोलरायझिंग अँगल. आय रिपीट, मी सिनॅरिओ परत एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. असं का झालं असेल तुम्हाला सांगतो. आता मला सांगा, मी काय केलं, माझ्याकडे समजा एखादी कुदळ वगैरे आहे. ठीक आहे. फावडं तिकास आहे माझ्याकडे. ठीक आहे. तिकास आहे. ठीक आहे. तिकास घेतली मी, तिकास. ओके. आणि हे जमीन है. ठीक है. तो अगर मैं टिकास को लूंगा और टिकास को मैं ऐसे मारूंगा, ऐसे, तो टिकास जमीन के अंदर चली जाएंगी. बराबर है. और टिकास अशी घेतली, अशी मारली, जाएंगे का जमीनीत? नहीं. तो जब वाइब्रेशंस आएंगे और उस इंटरफेस पे गिरेंगे तो ये जो वर्टिकल वाले वाइब्रेशन है वो तो चले जाएंगे नीचे दूसरे मीडियम में. लेकिन ये जो वाइब्रेशन है, टप्पा खा गया, टप्पा खा गया. समजलं का? तर हे डॉट, अरे बा, डॉट जातील का इकडे, हे चालले असे असे. समजलं का तुम्हाला? ओके. तो इस लाइट में आप देखिए वाइब्रेशन सिर्फ एक ही प्लेन में दिख रहा है, इसलिए क्या होगा? पोलराइज. इस पूरे सेंटेंस को एक बार फिर से पढ़ लेते हैं. व्हेन unpolarized light is incident on the interface of the two medium such that reflected and refracted rays are mutually perpendicular. Reflected and refracted rays are mutually perpendicular to each other. Then the reflected ray is perfectly polarized. ये जो reflected ray है ये perfectly या completely क्या होगा? पोलराइज, विच इज नॉर्मल टू द प्लेन ऑफ इंसिडेंस. ये जो इंसिडेंस के प्लेन को है उसको नॉर्मल है. एंड रिफ्रॅक्टेड रे इन द सेम प्लेन इज पार्शियली पोलराइज. म्हणजे हा पार्शियली पोलराइज असेल, हा कम्प्लिटली पोलराइज असेल. या दोघांमधला अँगल किती असेल? 90 डिग्री. तर पहा लाईटचं काय केलं आपण? पोलरायझेशन. आणि कोणत्या मेथडने केलं? बाय रिफ्लेक्शन. लाईटचं रिफ्लेक्शन करून लाईटचं काय केलं? पोलरायझेशन. आणि याच जॉनरले घेऊन एक सायंटिस्ट पिक्चर मध्ये येते आणि त्याचं स्पेलिंग मी लिहून ठेवलंय, मला येत नाही तसं. त्याचं स्पेलिंग आहे ब्रिवेस्टर्स लॉ. इस फेनोमेना के ऊपर बेस्ड कौन सा लॉ पढ़ने वाले? ब्रिवेस्टर्स लॉ. और ब्रिवेस्टर क्या बोल रहा है, ध्यान से सुनिए. ये बोल रहा है द टेंजेंट ऑफ द पोलराइजिंग एंगल, टेंजेंट ऑफ द पोलराइजिंग एंगल is equals to the refractive index of a reflecting medium with respect to the surrounding. इसका कहना है कि टेंजेंट म्हणजे tan of polarizing angle. ये क्या होता है? रिफ्रैक्टिव इंडेक्स जो नीचे वाला मीडियम था उसका. दैट म्यू इज इक्वल टू tan IP. दिस इज कॉल्ड एज ब्रिवेस्टर लॉ. मैं एक्सप्लेन कर देता हूं बड़े आसानी से आपको. ठीक है. ये रहा इंटरफेस. ये क्या रहा? इंटरफेस. और ये ऊपर का मीडियम कौन सा है? दैट इज व्हाट? एयर है. नीचे का मीडियम कौन सा है? ग्लास है. ठीक है. ये इधर से लाइट आया है. कौन सा लाइट? अनपोलराइज लाइट. इसमें डॉट है, एरो है, एरो है, डॉट है, एरो है, डॉट है, एरो है, डॉट है. ये पॉइंट ऑफ इंसिडेंस. ये यहां पे जो लाइन बनाएंगे इसको क्या बोलेंगे? नॉर्मल. ये कौन सा एंगल? एंगल ऑफ इंसिडेंस. तो यहां से लाइट रिफ्लेक्ट होगा. और मैंने कहा यहां पे जो रिफ्लेक्टेड लाइट है ये कंप्लीटली पोलराइज कर दो. पोलराइज किया तो इसमें सिर्फ क्या बचेंगे? डॉट बचेंगे. ये वाला कौन सा? रिफ्रैक्टेड लाइट. ठीक है. इसके अंदर एरो भी है, डॉट भी है, एरो भी है,
डॉट भी है, ठीक है। तो ये पार्शियली पोलराइज्ड है, ये कंप्लीटली पोलराइज्ड है। लेकिन जब ये कंप्लीटली पोलराइज हुआ तो इनके बीच में का एंगल कितना है, 90 है, ठीक है। और जब इनके बीच में का 90 है, ये कंप्लीटली पोलराइज है, तो इस एंगल को कहा जाता है पोलराइजिंग एंगल। क्या बोला जाता है? पोलराइजिंग एंगल। अब अगर देखो ये आईपी है, तो अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन ये भी कितना हो जाएगा? आईपी। बिकॉज रिफ्लेक्शन बोलता है आई इज इक्वल टू आर, आई इज इक्वल टू आर ना, तो आईपी उधर का भी आईपी होगा ना। तो अकॉर्डिंग टू द लीनियर पेयर, लीनियर पेयर मतलब इस नॉर्मल के साथ जो टोटल एंगल बना हुआ है उसकी बात करते हैं। तो टोटल एंगल कौन कौन सा है? देखो ये मेरे पास एंगल ऑफ रिफ्रैक्शन होता है, तो टोटल एंगल होगा आईपी, आईपी प्लस 90 प्लस 90 हलना रे, प्लस एंगल ऑफ रिफ्रैक्शन इज इक्वल टू कितना? 180 डिग्री। हे समझ लगा पावर? अरे भाई लीनियर पेयर की बात करो ना, लीनियर पेयर, ये पूरा एंगल आईपी प्लस 90 प्लस आर 180, ठीक है। आगे अब यहां से मैं लिख देता हूं, दैट इज 90 को उधर लेकर जाते हैं, ठीक है। तो ये होगा आर इज इक्वल टू 180 डिग्री माइनस 90 डिग्री माइनस क्या बच्चों? आईपी, ठीक। ओके, तो R इज इक्वल्स टू ये होगा 90 माइनस आईपी, ठीक है। तो एंगल ऑफ रिफ्लेक्शन तुम्हारे पास कितना आएगा? 90 माइनस आईपी। अब ध्यान देना, अगर ये एयर है, ठीक है, एयर है या कोई भी मीडियम है, तो इस मीडियम का रिफ्रैक्टिव इंडेक्स में मान लेता हूं म्यू है। आप सब जानते हैं डिफ्रैक्शन रिफ्रैक्शन के लॉ से, रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, ठीक है। ये हम स्पीड के फॉर्म में भी लिख सकते हैं। इस मीडियम में स्पीड c1 है, इस मीडियम में स्पीड c2 है, इस मीडियम में वेवलेंथ λ1 है, इस मीडियम में वेवलेंथ λ2 है। इस मीडियम का अगर ये मान लो एयर ना होके कोई दूसरा मीडियम होता, लेकिन हल्का ही, हल्का ही, तो इसका रिफ्रैक्टिव इंडेक्स में एयर ना लेते हुए इसको क्या ले लेते हैं? वाटर ले लेता हूं, ठीक है। तो इसका रिफ्रैक्टिव इंडेक्स में मान लेता हूं μ1 और इसका रिफ्रैक्टिव इंडेक्स मान लेता हूं मैं μ2। μ1 is the absolute refractive index of this first medium, मतलब refractive index of first medium with respect to vacuum की बात हो रही है, refractive index of second medium with respect to vacuum की बात हो रही है, ठीक है। तो मैं यहां पे लिखता हूं refractive index of second medium with respect to first medium, इसका फॉर्मूला हमने पढ़ा था sin of I अपॉन sin of R। अब यहां पे I जो है वो पोलराइजिंग एंगल है, राइट। अब ये होगा sin of IP अपॉन, मैं sin R को क्या लिख सकता हूं? 90 माइनस आईपी। तो यहां पे होगा sin 90 माइनस आईपी। तो बोल साइन आईपी, साइन 90 माइनस आईपी क्या होगा? कॉस आईपी। अब कॉस आईपी क्या होगा? tan आईपी, ठीक है। और इधर क्या है? रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ दैट सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम। तो रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ दैट सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम क्या होता है? tan ऑफ आईपी। दिस इज व्हाट? ब्रीवेस्टर लॉ। ब्रीवेस्टर ने बोला कि सेकंड मीडियम का, डेंसर वाले मीडियम का जो रिफ्रैक्टिव इंडेक्स है वो इतना इतना होने वाला है। तो देखो मैं इसको और फॉर्म में भी लिख सकता हूं। अगर तेरे पास स्पीड है तो c1 अपॉन c2 इज इक्वल टू tan IP लिख, λ1 अपॉन λ2 इज इक्वल टू tan IP लिख, या फिर तू इसको μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू tan IP भी लिख सकता है। देख c1 c अपॉन c2, λ1 अपॉन λ2, लेकिन μ1 अपॉन μ2 नहीं, μ2 अपॉन μ1, म्यू के फॉर्म में सेकंड मीडियम ऊपर लिखते हैं अपन, ठीक है। अब अगर मान ले, बस अगर तुझे दो मीडियम का म्यू गिवन है तो ये भी फॉर्मूला यूज कर सकता है, लेकिन मान ले ऊपर का मीडियम एयर है, तो एयर का म्यू कितना होता है? 1। रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ एयर विथ रिस्पेक्ट टू एयर इज 1, तो μ1 क्या हो जाएगा? 1। तो तुझे μ2 इज इक्वल टू फिर से क्या मिल रहा है? tan IP। मैंने वही तो बोला, सेकंड वाले मीडियम का म्यू इज इक्वल टू tan IP होता है, लेकिन एयर नहीं है, कोई दूसरा गिवन है, तो तेरा फॉर्मूला ये भी हो जाएगा। दो रिफ्रैक्टिव इंडेक्स अगर गिवन रहे तो ध्यान रखना μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू tan IP होता है। क्वेश्चन में आपको थोड़ा सा और क्लियरिटी दे दूंगा मैं। कोई दिक्कत किसी को नहीं? ये ब्रीवेस्टर लॉ समझ में आ गया। अब मैंने ब्रीवेस्टर लॉ के रिलेटेड कुछ पॉइंट्स डाले हुए हैं जो आपको थोड़ा सा आपके क्वेश्चंस को आसान कर देंगे। इफ द इंसिडेंट लाइट मीडियम इज रेयरर, यानी कि ऊपर वाला मीडियम रेयरर है, हल्का है, ठीक है, द अदर कंसिडर्ड मीडियम, सॉरी, एज कंपेयर टू अदर कंसिडर्ड मीडियम, मतलब रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ ऊपर का मीडियम कम होगा एज कंपेयर टू रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड। ये आया ना फॉर्मूला, μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू tan IP, ये निकाला ना तुमने अभी, ठीक है। तो ऊपर का मीडियम पहला है, नीचे का मीडियम दूसरा है, तो आपका जो पोलराइजिंग एंगल है वो 45 से ज्यादा होगा। आई रिपीट, ऊपर का मीडियम हल्का, नीचे का मीडियम भारी, तो पोलराइजिंग एंगल 45 से ज्यादा, ठीक है। नेक्स्ट उल्टा कर देते हैं,
रिफ्रैक्टिव इंडेक्स पहले मीडियम का ज्यादा, दूसरे मीडियम का कम. व्हेन लाइट गोज फ्रॉम डेंसर टू रेअरर, पोलराइजिंग एंगल लेस देन 45. लक्षात राहील का रे? व्हेन लाइट रेज गोज फ्रॉम रेअरर टू डेंसर, पोलराइजिंग एंगल इज ग्रेटर देन 45. ठीक है, तो ये सिचुएशन. ठीक, इफ द इंसिडेंट लाइट ऑफ मीडियम इन, इफ इंसिडेंट लाइट इज इन अ मीडियम एयर, तो म्यू1 क्या हो जाएगा? 1. तो म्यू1 1 हो जाएगा, तो tan IP क्या हो जाएगा? म्यू, उस सेकंड मीडियम का रिफ्रैक्टिव इंडेक्स. ठीक, नेक्स्ट, if it is mentioned that light is incident at a polarizing angle or tan theta is equals to mu, then consider that reflected ray is completely polarized. अगर उसने बोला है कि भाई पोलराइजिंग एंगल पे इंसिडेंट हो रहा है लाइट, तो समझ लेना कि रिफ्लेक्टेड लाइट कंप्लीटली पोलराइज है. ठीक है, नेक्स्ट, इट इज मेंशन दैट रिफ्लेक्टेड एंड रिफ्रैक्टेड रे आर परपेंडिकुलर. हमें उसने बोला है कि रिफ्लेक्टेड एंड रिफ्रैक्टेड रे ये दोनों एक में को कैसे है? परपेंडिकुलर टू ईच अदर. देन कंसीडर रिफ्लेक्टेड रे इज कंप्लीटली पोलराइज. अगर उसने बोला वो वाला रे ये वाला रे परपेंडिकुलर है, तो भी तू समझ जाना कि रिफ्लेक्टेड पोलराइज आहे. त्याच्या पोलराइज असतेच्या दोन कंडिशन आपले माहित पडल्या. नेक्स्ट, इफ द अबाउट 2 पॉइंट्स आर नॉट मेन्शन and nothing is written about the polarization, then consider reflected and refracted rays both as partially polarized. तुम्हाला पोलरायझेशन बद्दलही क्वेश्चन मध्ये काही सांगितलं नाही ना, तुम्हाला रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड मधला अँगल 90 दिलेला आहे की नाही हे माहित नाही ना, तुम्हाला सोबतच काय दिलेलं आहे त्यांना सांगितले नाही किंवा रिफ्लेक्टेड रे हा कम्प्लिटली पोलराइज आहे की नाही. तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की जर काहीच सांगितलं नाही यापैकी, तर तुमचे दोन्हीचे दोन्ही रेज हे कसे असतील? अनपोलराइज किंवा पार्शियली पोलराइज असतील. कळलं का? हे थेरीचे पॉइंट आहेत जे तुमच्या कामात असो. पहिला प्रश्न, फॉर अ गिवन मीडियम द पोलरायझिंग अँगल, हा पुरो हो काय माहित काऊन, हा लय महत्वाचा प्रश्न. इतका पांचट आहे पण लय महत्वाचा आहे. पौराला मग रांगोळीची प्रॅक्टिस एक राहायला वाटते इकडे वरची का कोटी. हा, फॉर अ गिवन मीडियम पोलराइजिंग एंगल इज 60 डिग्री. कौन सा एंगल 60 डिग्री है? पोलराइजिंग. दैट मीन्स IP ये कितना है? 60 डिग्री. व्हाट विल बी द क्रिटिकल एंगल फॉर दिस मीडियम? तुम्हाला विचारला IC इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे की क्रिटिकल एंगल आपल्याला माहितच नाही ना काय आहे. हेच आहे ना प्रश्न. कोण आहे क्लासमध्ये ज्याला क्रिटिकल अँगल माहित आहे? नाही माहित. ओके, 10व्या वर्गात एक टॉपिक होता, एक चॅप्टर होता रिफ्रॅक्शन ऑफ लाइट, चैप्टर नंबर 6 रिफ्रैक्शन ऑफ लाइट. उसमें रिफ्रैक्शन को पढ़ते पढ़ते हम लोगों ने फाइनली एक टॉपिक पढ़ा था टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आठवतेगा? जिसमें तुमने क्या किया था, ऐसे ऊपर का मीडियम तुमने माना था हल्का रेयरर मीडियम, नीचे का मीडियम तुमने वाटर लिया था, यानी कैसा था? डेंसर मीडियम जो कि वाटर था. ठीक है, और ये रेयरर मीडियम था. तो तुमने क्या किया, लाइट को भेजा था डेंसर टू रेयरर. जैसे ये सोर्स है तो सीधा भेजा तुमने लाइट को, तो लाइट सीधा ही जाएगा. ठीक है, अब तुमने ऐसा भेजा तो ये पॉइंट ऑफ इंसिडेंस, ये क्या हुआ तुम्हारा? नॉर्मल. ये हो गया तुम्हारा एंगल ऑफ इंसिडेंस. तो लाइट रिफ्लेक्ट होगा ना, जब डेंसर टू रेयरर जाता है तो इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल, नॉर्मल से दूर जाता है ये, तो ये तुम्हारा एंगल ऑफ रिफ्रैक्शन होगा. ठीक है, ये एंगल ऑफ रिफ्रैक्शन. फिर तुमने आई को और बढ़ाया, तो साइन आई अपॉन साइन आर को कांस्टेंट रखने के लिए आर को भी बढ़ना पड़ेगा, तो तुमने आई को और बढ़ाया, ये आई बढ़ गया तुमने, तो ये आर और बढ़ेगा. फिर तुमने आय और बढ़ाया, आर और बढ़ा, असं करता करता आर इतका वाढला की एका पॉइंटले आर किती झाला? 90 डिग्री. ऐसा एंगल ऑफ इंसिडेंस की ज्या एंगल ऑफ इंसिडेंस व्हेन लाइट इज गोइंग फ्रॉम डेंसर टू रेयरर, जब लाइट कहां से कहां जा रहा है? डेंसर टू रेयरर. जब आपको एक ऐसा एंगल ऑफ इंसिडेंस मिलेगा कि जिसमें एंगल ऑफ रिफ्लेक्शन कितना हो जाएगा? 90 डिग्री, तब आपके उस एंगल ऑफ इंसिडेंस को हम बोलते हैं क्रिटिकल एंगल. समझ रहे हो क्या? अब बताओ क्रिटिकल एंगल के लिए हम कैसे डिफाइन करेंगे सिचुएशन को. तो वी ऑल नो दैट लाइट कहां से कहां जा रहा है? ये तुम्हारा हो गया पहला मीडियम, ये तुम्हारा हो गया दूसरा मीडियम, क्योंकि लाइट पहले से दूसरे में जा रहा है. समझून घ्या. तो रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू क्या होगा? साइन ऑफ आई अपॉन साइन ऑफ आर. लेकिन जब तू आर को लेगा 90 तो आई को लेगा IC, तो ये हो जाएगा साइन ऑफ IC. और साइन 90 किती रे? 1. इकडे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. ठीक है, अब सुन, ये IC है तो मैं लिखूंगा साइन ऑफ
IC इज इक्वल टू रिफ्रैक्टिव इंडेक्स को रिफ्रैक्टिव इंडेक्स के फॉर्म में लिखना है, तो सेकंड वाला मीडियम ऊपर, रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवाइड बाय रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम, म्यू को म्यू के फॉर्म में उल्टा लिखते हैं। अब मुझे बताओ सेकंड वाला मीडियम कौन सा है? एयर, हल्का, और म्यू टू कितना हो जाएगा? 1, तो साइन ऑफ IC क्या होगा? 1 अपॉन म्यू, और म्यू कौन सा? जिस मीडियम में लाइट था। तो क्रिटिकल एंगल का फॉर्मूला भाई और बहनों ध्यान रखना, याद नहीं रहेगा, क्रिटिकल एंगल का फॉर्मूला साइन IC इज इक्वल होता है 1 अपॉन म्यू। क्लियर है? तो IC हमको निकालना है, तो IC निकालना है तो मैं यही फॉर्मूला यूज करूंगा। तो इसके लिए मुझे क्या पता होना चाहिए? म्यू, और म्यू तो बड़े आसानी से निकाल सकते हैं हम। कैसे? वी नो दैट म्यू ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इज इक्वल्स टू क्या होता है? tan ऑफ IP, tan ऑफ IP। चलो बताओ, तो ये क्या हो जाएगा? μ2 अपॉन μ1 इज इक्वल्स टू tan ऑफ IP। अच्छा ठीक है, गिवन मीडियम पोलराइजिंग एंगल इज 60 डिग्री, तो tan IP की वैल्यू पता है मुझे? tan IP की वैल्यू कितनी है? 60 डिग्री। tan 60 डिग्री की वैल्यू बताओ कितनी होती? √3, √3 μ2 अपॉन μ1। तो अब मुझे देखो साइन IC में जाते हैं, साइन ऑफ IC इज इक्वल्स टू, दोनों म्यू के फॉर्म में क्या है? μ2 अपॉन μ1, μ2 अपॉन μ1। तो मेरे पास μ2 अपॉन μ1 की वैल्यू कितनी है? √3। लेकिन यहां पे दिक्कत है ना, यहां पे हम जो ले रहे हैं पहिला मीडियम रेरर ले रहे, यहां पे सुनो तुम कहानी क्या है, लक्षात येऊ लागलं तुमच्या? हे डेन्सर टू रेरर चाललं ना, आपण जे केलं क्रिटिकल एंगल रेरर टू डेन्सर घेत आहे, तर मग आपल्याला काय करायला त्याला रिव्हर्स करावं लागेल। रिव्हर्स केलं तर काय होईल? तो μ2, म्हणजे इथं फॉर्म्युले आपले थोडेसे वेगळे येतील। नाही समजलं, वरून गेलं वाटते, रिप्लेस करायचं फक्त μ1 अपॉन μ2, तर किती येईल? तो 1 अपॉन √3, म्हणजे साइन IC काय येईल तुमचा? साइन IC येईल साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन √3, ऑप्शन बी। थोडंसं एनालॉजी चेक करून घ्यायचा, ठीक आहे? पुढचा प्रश्न, नेक्स्ट, फॉर अ गिवन मीडियम द पोलराइजिंग एंगल इज 37 डिग्री, IP की वैल्यू 37 डिग्री है बच्चा, 37 डिग्री। व्हाट विल बी द स्पीड ऑफ लाइट इन द मीडियम? लाइट की स्पीड कितनी होगी उस मीडियम में, जिस मीडियम, मतलब IP तुमको 37 डिग्री दिया हुआ है, व्हाट विल बी द स्पीड ऑफ लाइट इन द मीडियम? ये ऐसा सीन है, ये लाइट आया, यहां पे लाइट की स्पीड c, और इस मीडियम में जाने के बाद लाइट की स्पीड मान लेते हैं v है, और ये रिफ्लेक्ट हुआ तो उसकी तो स्पीड c की c रहेंगी, क्योंकि हम एयर या वैक्यूम की बात कर रहे हैं, वो वाले सीन। तो आपको v निकालना है, ठीक है? तो ये होगा तुम्हारा IP। क्या फॉर्मूला है तुम्हारा? tan IP इज इक्वल टू रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम। इसको लिखो C अपॉन V। tan 37 कितनी बाळा? tan 37 साइन 37 किती होते? 3/5, आणि cos 37 4/5, तो क्या होईल? 3/4, तो ये हो जाएगा 3/4। तो आप यहां से v निकाल सकते हो c इंटू 3/4, तो c की वैल्यू 3 इंटू 10⁸ इंटू 3/4। तो ये आगे सॉल्व करेंगे तो हाँ होईल 9/4 इंटू 10⁸। 9/4 कितना आएगा? 4 दूनी 8, 2 पॉइंट कितना आता है फिर देखो? 2.8, 2.8 येईल ना, इंटू 10⁸ कितना? 8, ठीक है? तो 2.8, 2.12 येते, 2.2 येते का? हाँ 2.2, ठीक आहे? तर 2.2 आहे का ऑप्शन मध्ये? 3 आहे, 4 आहे, आणि सगळ्या व्हॅल्यू क्लोज आहेत। जर दूर दूर असते आता आपण अप्रॉक्सिमेट केले असतं, पण इथं सगळ्या व्हॅल्यू क्लोज आहेत आणि आपला 2.2 आहे, म्हणून आंसर कोणता आहे? नन ऑफ दीज, ठीक है? इसके बाद में पोलराइजेशन बाय, छोटा सा राहिला, दोनों स्लाइड राहिला, तेवढा पुढे लक्ष द्यावं, ठीक है? हाँ थांबणं, ठीक है? पोलरायझेशन ऑफ रिफ्रॅक्शन, अच्छा पोलरायझेशन ऑफ रिफ्रॅक्शन। आता पहा, पहिले काय बघितलं होतं? पोलरायझेशन मेथड सांगितलं, मेथड्स। पहिली मेथड कोणती होती? पोलरायझेशन बाय सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन, ठीक आहे? दुसरं होतं पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन, आता आहे पोलरायझेशन बाय रिफ्रॅक्शन। मी काय करतो तुम्हाला सांगतो, आता पहा, जे रिफ्लेक्शन मध्ये घेतला सेटअप तोच घेतो। लाईट आला, रिफ्लेक्ट झाला, कम्प्लिटली पोलराइज, पण जो रिफ्रॅक्ट झाला तो तर पार्शियली पोलराइज आहे, बरोबर आहे? मग तो पार्शियली पोलराइज आला 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 मीडियम मधून परत बाहेर निघाला, बाहेर निघाला तर मग तो पार्शियली पोलराइज, तुम्ही काय केलं? डबल दुसरं मीडियम ठेवलं,
मग तो इन्सिडेंट झाला डबल, इकडे कम्प्लिटली पोलराइज, त्यातून 5 झाल्यावर पार्शियली. पण प्रत्येक याच्या वेळेस जो रिफ्रॅक्टेड लाईट आहे, जसं पहिले तो अनपोलराइज होता, तर तो जवळपास 15% काय होऊ पोलराइज होऊन राहिला. तर जेव्हा मी खूप साऱ्या मल्टिपल मीडियममधून त्याला पास करेल, तो रिफ्रॅक्ट होत जाणारा जो लाईट आहे शेवटी कधी ना कधी तर पोलराइज होईल की नाही. बस एक्झॅक्टली तेच करायचं आहे. काय म्हणते पहा, अकॉर्डिंग टू द प्रिव्हियस्टर लॉ, द रिफ्लेक्टेड लाईट विल बी प्लेन पोलराइज्ड विथ व्हायब्रेशन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ इन्सिडन्स अँड ट्रान्समिटेड लाईट विल बी पार्शियली पोलराइज्ड. प्रिव्हियस्टरनं सांगितलं की बा रिफ्लेक्टेड कम्प्लिटली पोलराइज होऊन राहिला आणि रिफ्रॅक्टेड पोलराइज पार्शियली पोलराइज होऊन राहिला है ना. सिन्स in one reflection about 15% of the light with vibration perpendicular to the plane of paper is reflected. Therefore, after passing through the several plates emerging, the light will become plane polarized with vibration in the plane of the paper. हा पेपरचा प्लेन आहे समजा, लाईट आला पडला रिफ्लेक्ट झाला, हे कम्प्लीट रिफ्लेक्शन आहे. पण यातून ट्रान्समिट भी होऊन राहिला ना. जेव्हा हा लाईट इकडून येईल इकडे रिफ्लेक्ट होईल, यातून पासून हा जो एमर्जिंग लाईट आहे हा 15% पोलराइज झालेला आहे. मग मी डबल एक दुसरं मीडियम ठेवतो, डबल पास होईल, डबल एक तिसरं मीडियम, 15% करत करत कधी तर पोलराइज होईल. ये सोर्स ऑफ लाइट, ये लाइट आया कंप्लीटली पोलराइज, रिफ्रॅक्टेड 15% पोलराइज. लाडकी बहीण योजना आहे ना तसं, कम्प्लिटली पोलराइज 15% पोलराइज. ठीक आहे, चाललं असं करता करता फायनली खूप साऱ्या याच्यातून जेव्हा तुम्ही जाल तर या रिफ्रॅक्शन करत 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 आपल्याला जो लाईट भेटेल तो कसा भेटेल, कम्प्लिटली पोलराइज. हा सुद्धा एक थिअरीचा टॉपिक आहे, थेरॉटिकली तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. थेरॉटिकलच प्रश्न याच्यामध्ये. नंतर पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग, मी स्लाइड दाखवून देतो. ही 2 3 4 4 5 5 आहेत. पण थेरी आहे, काही क्वेश्चन नाही, काही नाही, काही नाही. पाच लवकरच घेतो. ठीक आहे. स्कॅटरिंग, व्हेन लाईट स्कॅटर्स ऑन अ स्मॉल पार्टिकल सच ॲज डस्ट, it gets absorbed by the electrons in the atoms and re-radiated in all directions. Light scattered in a plane at right angle to the incident light is always plane polarized. ठीक आहे, मी आताच बोललो की जेव्हा लाईट सन पासून येते ऍटमॉस्फिअर मध्ये एंट्री करते, तर ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असलेले जे छोटे छोटे डस्टचे पार्टिकल्स किंवा एअर मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावरती लाईट इन्सिडेंट होऊन काय होतो, स्कॅटर होतो, फाटतो, इकडे तिकडे जातो. ठीक आहे. आणि हे होत असताना जेव्हा एखाद्या डस्ट पार्टिकलवरती लाईट आला तर तो डस्ट पार्टिकल काय करते, तर लाईटला करते ऍब्झॉर्ब. काय करते, लाईटला ऍब्झॉर्ब. ऍब्झॉर्ब केल्यानंतर ट्रान्समिटही करील, पण ऍब्झॉर्ब केल्यानंतर जेव्हा तो त्याला परत रेडिएट करील त्याच्या सरफेसच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये, ते रेडिएटेड लाईट कसा असतो, प्लेन पोलराइज्ड. मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतो डायग्राम वरून. बघा, हा समजा एखादा डस्ट पार्टिकल आहे, ठीक आहे, आणि हा अनपोलराइज्ड लाईट येऊन त्याच्यावरती इन्सिडेंट झाला. हे एक मोमेंट अगोदरची डायग्राम आहे. ठीक आहे. तर यानं काय केलं, या लाईटला काय केलं, ऍब्झॉर्ब केलं. सोबत सोबत ऍब्झॉर्ब होता बरोबर याच्यासोबत लाईट ट्रान्समिट बी झाला. जो ट्रान्समिट झाला तो कंटिन्युअसली पुढे जात आहे, तर तो अनपोलराइज आहे. ट्रान्समिट लाईट कसा आहे, अनपोलराइज. पण यानं लाईट ऍब्झॉर्ब बी केला ना, आणि ऍब्झॉर्ब केल्यानंतर हा थोड्या वेळानंतर काय करील, त्याच्यामधून इमिट करायला लागेल. आणि जेव्हा तो इमिट करील या प्लेन मध्ये, पहा ब्ल्यू कलरचा लाईट इमिट केला, तर हा लाईट कसा आहे रे तुमचा, पोलराइज्ड. पहा एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेशन आहे. हा ग्रीन कलर दिसू राहिला, हा सुद्धा कसा आहे तुमचा, पोलराइज्ड. तर डस्ट पार्टिकल जो रेडिएटेड लाईट असतो तो कसा असतो त्यांचा, पोलराइज्ड लाईट असतो स्कॅटरिंगमुळे. आणि शेवटचं गोष्ट, डबल रिफ्रॅक्शन. डबल रिफ्रॅक्शन मध्ये काय होते पहा, हा एक सोर्स ऑफ लाईट आहे, जो दिसत आहे तुम्हाला कोणता लाईट आहे, अनपोलराइज्ड. कारण त्याच्यामध्ये व्हर्टिकल व्हायब्रेशन सुद्धा दिसून राहिले, हॉरिझॉन्टल सुद्धा दिसून राहिले तुम्हाला. ठीक आहे, तर हा अनपोलराइज्ड लाईट आहे. आणि जेव्हा तो अनपोलराइज्ड लाईट एका स्पेशल क्रिस्टल मधून ट्रॅव्हल करतो, तर काय होते, इथं 2 प्रकारचे रेज, म्हणजे 2 अलग अलग रस्त्यानं रेज ट्रॅव्हल करतात. ठीक आहे. त्यातला हा जो रे आहे, दिस इज कॉल्ड ॲज ऑर्डिनरी रे, आणि हा जो दुसरा आहे त्याला काय म्हणतो आपण, ई रे, म्हणजे ओ रे आणि ई रे. ठीक आहे. तर पहा काय म्हणते, इट वॉज फाउंड दॅट इन सर्टेन क्रिस्टल सच ॲज कॅल्साइट, क्वार्ट्ज, टोरमॅलिन, etc., incident unpolarized light split into 2 lights
बिकम्स इक्वल इंटेंसिटीज, और ये दोनों की दोनों लाइट इक्वल इंटेंसिटीज की होती है, ठीक है, विथ परपेंडिकुलर टू द पोलराइजेशन, ठीक है। तो इसमें का एक होगा ई रे और दूसरा होगा ओ रे, समजलं का? तर इथं लाईटचं काय झालं तुम्हाला? पोलरायझेशन, समजलं का? लाईटचं पोलरायझेशन कशामुळे झालं? तर बघा लाईटचं 2 वेळा रिफ्रॅक्शन झालं, एक वेळा आणि इथं किती वेळा? दूसऱ्यांदा। तो जब लाइट 2 बार रिफ्रैक्ट हो रही है तो आपको वहां पे लाइट का पोलराइजेशन देखने को मिल रहा है। आणि हे जे मटेरियल आहे मेनली, ह्या मटेरियलचं बढ़िया एक्झाम्पल इथं दिलेलं आहे आपल्याला, दॅट इज व्हॉट? निकोल प्रिझम। काय रे बाबू? निकोल प्रिझम। ठीक आहे, निकोल प्रिझम इज मेड अप ऑफ कॅल्साइट क्रिस्टल। निकोल प्रिझम कशापासून बनलेलं असते? कॅल्साइट क्रिस्टल। म्हणजे असे मटेरियलची गोष्ट सुरू आहे जे पोलरायझेशनसाठी आपण यूज करतो, ठीक आहे। हे सिलेबसला आधी खूप डिटेलमध्ये होतं। निकोल प्रिझम इज मेड अप ऑफ कॅल्साइट क्रिस्टल, इन इट E ray is isolated from O ray through the total internal reflection of O ray at the Canada balsam layer and then absorbing at blackened surface as shown in the figure। तो आप डायग्राम देख लीजिए, ये पूरा का पूरा डायग्राम जो है ना, ये निकोल प्रिज्म का डायग्राम है। इसमें हम लोगों ने क्या किया, पहले एक ऐसा सेक्शन लिया रेक्टेंगुलर ब्लॉक का, समझ पा रहे हो ऐसे, और एक ऊपरी हिस्सा लिया इसका, ये ऐसे, समझ रहे हो क्या? एक आए पूर्ण ब्लॉक होता निकोल प्रिज्म जिसको हमने डायगोनली कट कर दिया, और इसके बीच में ये जो लेयर है, ठीक है, इसके बीच में यहां पे कनाडा बाल्सम की लेयर डाल दी, ये, हाँ, ये ऐसे चिपका दिया। तो ये जो लेयर हुई ये क्या हुआ? कनाडा बाल्सम। तो अब जो अनऑर्डिनरी यानी से अनपोलराइज लाइट आएगा इधर से, ये अनपोलराइज लाइट है, अनपोलराइज लाइट आया, इसमें एंट्री किया, तो ठीक है, इसमें का एक जो रे है वो कनाडा बाल्सम को पास ही नहीं कर पाएगा, यहां से टोटल इंटरनल रिफ्लेक्ट होके उसको हम एब्जॉर्ब कर लेंगे किसी ब्लैकन सरफेस पे, और दूसरा जो है वो कनाडा बाल्सम में से पास हो जाएगा, और ये आपको कौन सा लाइट देगा? पोलराइज लाइट। तो इस तरीके से ये निकोल प्रिज्म भी काम करता है। तो सिंपली इसमें ये थेरोटिकल टॉपिक आप ध्यान में नहीं भी रखे तो कोई दिक्कत वाली बात नाही, जेवढं ऐकलं तेवढं समजून घ्या। यातलं मेन जे पोलरायझेशनच्या मेथड्स मध्ये मी शिकवलं ते शिकवलं तुम्हाला ब्रिव्हेस्टर लॉ। काय शिकवला? ब्रिव्हेस्टर लॉ। म्यू इज इक्वल्स टू टॅन आयपी, तो फॉर्म्युला लक्षात ठेवा। त्याचं 2 मार्कासाठी बोर्डसाठी सुद्धा डेरिव्हेशन विचारू शकतात, ते बोर्डच्या नोट्समध्ये आपल्या आहेच, ठीक आहे। तर त्यातला ब्रिव्हेस्टर लॉ, पोलरायझेशन मध्ये 2 लॉ प्रिपेअर करायचे आहेत, एक ब्रिव्हेस्टर लॉ आणि एक मेलस लॉ, आणि पोलरायझेशनची डेफिनेशन, समजलं का? तर ब्रिव्हेस्टर मी आज शिकवलेला आहे, उद्या आपण मेलस लॉ आणि त्याचे प्रॉब्लेम घेऊ। चॅप्टर तसं संपलेलं आहे, पण मग सीडीच्या सिलेबस मध्ये काय की मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप सुद्धा आहे, तर मग माझं म्हणणं आहे तोही टॉपिक आपण एक दिवस घेऊन घेऊ, म्हणजे तुमचं चॅप्टर ऑप्टिक्स खतम होते। तर उद्या संपेल आपलं मेलस लॉ, पोलरायझेशन संबंधित त्यात मेलस लॉ होईल, आणि परवाच्या केसमध्ये मी तुमचं रिझॉल्विंग पॉवर वगैरे लिमिट ऑफ रिझॉल्युशन तो टॉपिक आहे तो खतम करून टाकेल, म्हणजे परवा आपलं चॅप्टर काय होऊन जाईल? एंड विथ न्यूमरिकल्स सगळं घेऊन, ठीक आहे। आणि मग मला वाटते कुणाल सरचं स्ट्रक्चर ऑफ ॲटम संपेल 19-20 पर्यंत, नंतर सर 2-4-5 दिवस सुट्टीवर जातील, तर मी त्यातलं तेच चॅप्टर कंटिन्यू करेल तुमचं। ॲटमचा पार्ट सर कंप्लीट केल्यानंतर मी न्यूक्लिआय सुरू करेल। मी सरसोबत बोलतो आधी सर कधी येतील, तर जर सर लवकर वापस आले तर मग सरलेच न्यूक्लिआय कन्सिडर सुरू करायला आपण नवीन चॅप्टर सुरू करू, आणि सरला वेळ जास्त लागत मग ते उष्ट काही ठेवायला पुरत नाही, चॅप्टर कंप्लीट करून ठेवू, म्हणजे मग ते होऊन जाते ना, ठीक आहे, चालते। बाकी नंतर घेऊया, ब्रेक घेऊन घ्या आता।